नमस्कार फ्रेंड्स, एस एच एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, SISCची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. UPSCसाठी पूर्व प्रशिक्षण दिलं जातं. तर कोचिंगमार्फत तुमची सर्व तयारी करून घेतली जाते. त्यासाठी ही परीक्षा असते. तर याचे सेंटर्स बघा किती आहेत ते. मुंबईला ही मूळ संस्था SIC. त्याच्यानंतर हे नाशिकला एक आहे केंद्र, कोल्हापूरला आहे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि यशदा जी आहे संस्था याच्यासाठी पण हीच CET होणार आहे यामार्फतच. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित सावित्रीबाई फुले अकादमी पुणे इत्यादी संस्थांमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2027साठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता ही ऑफलाईन मोडद्वारे ही परीक्षा घेण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो, याची जी तारीख आहे 19 जुलै 2026 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर फॉर्म भरण्याचं बघा, ऑनलाईन अर्ज सुरुवात 1 जून ते 17 जूनपर्यंत. 17 जून शेवटची तारीख आहे. परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक, अंतिम दिनांक 19 जून 2026 आणि परीक्षा होणार आहे 19 जुलै. तर याच्यामध्ये बघा निवड कशी होणार आहे त्याचं यांनी सांगितलेलं आहे. लेखी परीक्षा होईल आणि मुलाखत होईल. त्याच्या गुणांच्या आधारे मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल. म्हणजे आधी लेखी परीक्षा होईल, त्यानंतर मुलाखत तर होणार आहे, त्या दोन्हीची बेरीज होणार आहे. पण ह्याचं जे वेळापत्रक आहे मुलाखतीचं हे लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जाहीर होईल. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांचा पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशाशी निवडायचं आहे. पहा मित्रांनो, जागा वाटप कसं असणार आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. किती जागा आहेत. ही जी संस्था आहे मुंबई, इथे टोटल 100 जागा आहेत. अल्पसंख्याक अनुदानित 10 आहेत आणि टोटल आहेत 110. इथे आहेत 110, 70, 70, 60, 60 आणि 30. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत जे आहे तिथे आहेत 50 जागा. तर टोटल आहेत 560 जागा. पेपर पॅटर्न बघा कसं असणार आहे. पेपर 2 होणार आहेत, पण एकाच पिरियडमध्ये 2 पेपर होणार आहेत. 11 ते 1 मध्ये 2 तास वेळ आहे. आणि सेक्शन 1 मध्ये 50 प्रश्न आहेत, 100 गुण आहेत. हिंदी आणि इंग्लिशमध्ये हा पेपर होईल. याचं पण बघा, सेक्शन 2 मध्ये 40 क्वेश्चन्स आहेत. एक प्रश्न 2.5 मार्कला, टोटल 100 मार्क्स हिंदी आणि इंग्लिशमध्ये. तर निगेटिव्ह मार्किंग आहे, जसं UPSCला असतं तसंच 1/3 हे निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि मुलाखतीचा कार्यक्रम नंतर कळवण्यात येईल असं सांगितले. मुलाखत जी आहे ती मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही माध्यमामध्ये तुम्ही देऊ शकता. मुलाखतीसाठी एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. पदवी परीक्षेचा निकाल प्रलंबित असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात, तथापि प्रत्यक्ष प्रवेशावेळी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा दिलेली आहे, ते पाहून घेऊ शकता तुम्ही. तर इथे पहा, वसतिगृह व्यवस्था आणि विद्यावेतन. तर मित्रांनो, तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इथे दिलेले वसतिगृह मोफत भेटणार की त्याला पैसे लागणार. तर बघा, अल्पसंख्याक आणि स्थानिक रहिवासी हे वगळून जे तुमचं मेरिट लिस्ट आहे त्यानुसार मोफत सशुल्क वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल. म्हणजे वसतिगृह हे मोफत नाही आहे, सशुल्क आहे, तिचं शुल्क लागणार आहे. आणि मोफत पण आहे काही विद्यार्थ्यांसाठी,
जे मेरिटनुसार येतील आणि त्यांच्यासाठी त्या वसतिगृहामध्ये मोफतच्या जेवढ्या जागा शिल्लक असतील, जसं SIC मुंबईला आहे, SIC मुंबईला आहे. काही विद्यार्थ्यांसाठी तिथे वसतिगृहासाठी मोफत आहे. वसतिगृह जे मेरिटमध्ये असतात त्यांना जवळपास 10च्या आसपास, ठीक आहे. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना 6-7 हजार रुपये भरावं लागतात. आणि विद्यावेतन तुम्हाला देण्यात येईल. ते किती आहे ते सांगितलं नाही, जसं गव्हर्नमेंट ठरवलं तसं देण्यात येईल. आणि यशदा जे आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक कोट्यातील जे उमेदवार आहेत त्यांना वसतिगृह सुविधा उपलब्ध आहे, ठीक आहे. जसं वरती नाही आहे, इथं अपवाद आहे. इथं अल्पसंख्याक कोट्यातील उमेदवारांना वसतिगृह उपलब्ध आहे, इथं नाही आहे, ठीक आहे. कुठं? वरच्या इथं. बघा, इथील हे जे विद्यार्थी आहेत, मग यांना नंबर जरी लागला तरी मुंबईमध्ये रूम वगैरे बघावं लागते, ठीक आहे. स्थानिक रहिवासी असेल तर मग वसतिगृह भेटत नाही. आणि जे अल्पसंख्याक आहेत तर त्यांना वसतिगृह भेटत नाही. पैसे भरू पण त्यांना हेच नाही, वसतिगृह भेटत नाही. बाहेरूनच तर त्यांना रूम वगैरे बघावं लागते. आता प्रवेश शुल्क बघा. खुला राखीव जनरल 600 रुपये आहे फीस फॉर्म भरण्याची. आणि बाकीचे जे आहेत त्यांना 400 रुपये ऑनलाईन भरायची आहे फीस. एकदा भरले की तुम्हाला परत केलं जाणार पेमेंट कसल्याही परिस्थितीमध्ये. ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आधी जर लाभ घेतला असेल तर परत त्याच संस्थेमध्ये तुम्हाला लाभ मिळणार नाही. फक्त यशदा आणि जे PCMC आहे त्याच्यामध्ये काही नियम आहेत, अपवाद आहेत, तर त्याच्यानुसार तुम्हाला तिथे लाभ देण्यात येईल. परीक्षा कुठं घेतली जाईल? 7 केंद्रावरती: मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, कोल्हापूर, ठीक आहे. एक केंद्र निवडायचं आहे तुम्हाला, याच्यापैकी 7 पैकी बदलता येणार नाही. आणि महाराष्ट्रामध्येच ही परीक्षा होईल. जे PCMCसाठी एक अट आहे, तिथे स्थानिक रहिवासी असले तुम्हाला दाखला सादर करावा लागणार आहे. हे कागदपत्र आहेत. हे कागदपत्र तुम्हाला ॲडमिशन घेता वेळेस तुम्हाला सादर करायचे आहेत, ठीक आहे. एवढे कागदपत्र. तुम्हाला कसल्याही अडचण जर आली तर या नंबरवरती तुम्ही ईमेल ID आहे, मोबाईल नंबर किंवा लँडलाईन नंबर आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काही तुम्हाला डाऊट वगैरे असतील तर. आणि तुम्ही एकदा ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला ही परीक्षा देणं बंधनकारक आहे, ठीक आहे. जर तुम्ही ही परीक्षा जर दिली नाही, नापास होताल किंवा पास होताल त्याचा काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागेल, ठीक आहे. पास झाले तर पुढं तुम्हाला परत SICची जाहिरात येते मुख्य प्रशिक्षणासाठी. हे फक्त पूर्व प्रशिक्षण आहे, हे एक लक्षात ठेवा तुम्ही. आणि जर परीक्षा दिली नाही तर तुम्हाला जेवढं हे विद्यावेतन दिलं आहे ते तुमच्याकडून परत करण्यात येईल. तर मित्रांनो, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.